Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आज धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं। दिल्ली येथे तुलकाबार येथील संत रोहिदास यांच्या 15व्या शतकातील मंदिर येथील प्रशासनाने जमीनदोस्त केले। यामुळे देशभरातील दलित चर्मकार समाज याच्यात संतापाची लाट उसळली असून त्यासाठी आज 21 ऑगस्ट रोजी देशभरात मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच गत काळातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली। मोर्चात दलित समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष बाबूराव नेरकर, उत्तर महाराष्ट्र सचिव भिवसन आहिरे, ज्येष्ठ नेते दिलीप तात्या जगताप, जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, रत्नाकर वसईकर, पांडुरंग वानखेडकर, बटू कानडे, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नंदिनी सौंदानकर, महिला जिल्हाध्यक्ष ललिता वानखेडकर, विशाल वानखेडकर आदी सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिल्लीतील आंब्याबोला मंदिर पाडल्याबद्दल दिल्ली सरकारने जे रविदासांचं 600 वर्षापूर्वीचं जे मंदिर पाडलं आहे त्या मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा चर्मकार समाज, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, माननीय बबनराव घोलप यांच्या वतीने यांच्या आदेशान्वये आज आम्ही हा दिल्ली सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये आमचा संपूर्ण धुळे जिल्ह्यातील चर्मकार समाज एकत्रित येऊन आज आंबेडकर पुतळ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कार्यालयापर्यंत आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तरी या मोर्चासाठी आमचा सर्वत्र समाज एकत्र होऊन आमचे सगळे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, समाजाचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित होऊन आज आता मोर्चाला सुरुवात करीत आहोत। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from